आज आपण बघणार आहोत कपर्दिका शोधन. यालाच मराठीत कवडी असे म्हणतात. याला संस्कृतमध्ये कपर्द, कपर्दिका, वराट, वराटिका, वराटक, चर, चराचर, बालक्रीडनक असे देखील म्हणतात. याला बालक्रीडनक म्हणतात कारण याचा वापर लहान मुले खेळण्यासाठी करतात. याच्याबद्दल सांगायचे झाले तर हे समुद्रात सापडते. मोलुस्का जातीच्या प्राण्याच्या शरीरावर कवच म्हणून हे आढळते. याचा पूर्वीच्या काळी नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून वापर केला जायचा. म्हणून आजच्या काळात आपल्याला कवडीमोल हा शब्द ऐकायला मिळतो. तसेच याचा वापर सारीपाट, चौरस इत्यादी खेळ खेळण्यासाठी देखील केला जायचा. याचा वापर साधू, वैरागी, वासुदेव देखील करतात. तुळजापूरची आई तुळजाभवानीचे भक्त कवड्यांच्या माळा घालून आई तुळजाभवानीची भक्ती करतात. तसेच कोल्हापूरच्या आई अंबाबाई देवीचे भक्त देखील कवडीची माळ घालून परडी हातात घेऊन जोगवा मागतात. याचे पर्याय, प्रकार, ग्राह्याग्राह्यत्व, शोधन, मारण, गुण, मात्रा, आमेक, प्रयोग हे सर्व आपण डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता आपण याचे शोधन बघू. त्यापूर्वी आपण या कवड्या या व्हिडिओमध्ये बघू शकता. आपल्याजवळ या शुभ्र वर्णाच्या कवड्या आहेत. त्याच्या पाठीवर आपल्याला असा उंचवटा दिसतो, त्याला ग्रंथी म्हणतात व त्याची दुसरी बाजू या प्रकारे आपल्याला दिसते. हा लिंबू स्वरस आहे. आपल्याला कपर्दिका शोधन करण्यासाठी लिंबू स्वरसाची आवश्यकता असते. शोधनासाठी कपर्दिकेचे तुकडे करून एका कापडात बांधून त्याचे दोलायंत्रात स्वेदन करायचे असते. परंतु आपण यात डायरेक्ट अशाच कपर्दिका टाकल्या आहेत. याऐवजी तुकडे करून टाकल्यास त्याच्या आतील देखील मलिनता निघून जाते. यानंतर याला अशा प्रकारे 3 तास उकळू द्यावे. थोड्या वेळानंतर बघितल्यास तुम्हाला दिसेल की या कपर्दिका जास्त शुभ्र होत चालल्या आहेत व त्यावरची चकाकी नाहीशी होत चालली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ती किती शुभ्र होत चालली आहे. यानंतर आपण या कपर्दिका दुसऱ्या एका पात्रात काढून घेत आहोत. या धुतल्यानंतर आपल्याला शोधनापूर्वीच्या व शोधनानंतरच्या कपर्दिकेमधील फरक स्पष्ट दिसेल. तसेच या कपर्दिका शोधन केल्यानंतर ठिसूळ होत जातात. यानंतर आपण बघू शकतो यांमधील फरक. तर या ज्या डाव्या बाजूच्या कपर्दिका आहेत या शोधनानंतरच्या आहेत आणि उजव्या बाजूच्या आहेत त्या शोधनापूर्वीच्या आहेत. तर आपण शोधनानंतरच्या या कपर्दिका पाहिला तर या पूर्णपणे शुभ्र झाल्यात व यावरील जी चकाकी, जे लस्टर आहे ते निघून गेलेलं आहे. आणि ह्या शोधनापूर्वीच्या ज्या कपर्दिका आहेत त्या तशाच आहेत. त्यावरचं लस्टर, चकाकी आहे तशा आहे. त्या थोड्या पिवळट, पांढरट अशा रंगाच्या आहेत. तुम्ही यातील फरक बघू शकता. यातील फरक आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. या शोधनानंतरच्या आहेत आणि या शोधनापूर्वीच्या कपर्दिका अशा दिसतात.